नमस्कार, मी कैलास पवार, भूमी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य सामाजिक संस्था। आज या सामाजिक संस्थेच्या अंतर्गत सुरू असलेल्या आत्महत्याग्रस्त शेतकरी, गरीब गरजू शेतकऱ्यांच्या मुलींसाठी हा जो प्रकल्प आहे तो वाघोली पुणे येथे सुरू आहे। पण या प्रकल्पाला सविताताईंचा विचार आज आणि प्रतिभाताईंनी दोघींनी एकत्र येऊन आणि विजयदादांनी सुद्धा आमच्या मुलींना फराळ तर आणलंच आहे, पण मी त्या फराळापेक्षा पण सगळ्यात जास्त व्हॅल्यू देत असेल तर मी हे पुस्तकाला, कारण फराळ आज खाऊन नंतर उद्या त्याचा काय मला वाटतं उपयोग होईल मला माहित नाही, पण या पुस्तकाचा आयुष्यभर उपयोग होणार आहे। आणि त्यांनी पुस्तकं पण इतके सुंदर आणले की मुलींचं आयुष्य उभं राहण्यासाठी त्याची खूप मदत होणार आहे। मुलं घडविताना काय कशा स्वरूपाची घडली पाहिजे मुलं आणि कशी वाढली पाहिजे हे याच्यातून रेणू दांडेकर लेखक यांनी सादर केलेलं आहे। कारण त्यांची प्रस्तावना बघितल्यानंतरच पुस्तकात काय असेल हे कळतं, तर त्याच्यामुळे या पुस्तकाचं सुद्धा खूप कौतुक आहे। त्याच्यानंतर तिचा स्वातंत्र्य लढा म्हणजे स्त्रीचा स्वातंत्र्य लढा, प्रत्येक स्त्री आज जीवन जगत असताना आज ती लढत आहे, संघर्ष करत आहे, तिचं आयुष्य उभं करत आहे, कुटुंबाला सुद्धा उभं करत आहे। आणि त्याच स्वरूपाचं पुस्तक हे आमच्या मुलींना भेट दिलेलं आहे सविताताई आणि प्रतिभाताई यांनी। आणि जिजाऊच्या आणि सावित्रीच्या कर्तृत्वान लेखी नुसतं जयंत्या साजरी करून उपयोग नाही, नुसतं त्यांना हार बुके घालून उपयोग नाही किंवा त्यांना नुसतंच पंत्या लावून उपयोग नाही, त्यांच्या विचाराची जडणघडण आपल्या स्वतःमध्ये घेणं गरजेचं आहे, त्यांचे विचार आपल्यात घेणं गरजेचं आहे। हे सुद्धा पुस्तक खूप सुंदर आहे आणि त्याच्यानुसार हे पुस्तक सुद्धा आम्ही लवकर वाचून तुम्हाला लवकर आम्ही अभिप्राय कळवू। आणि त्याच्यानंतर स्त्री मुक्तीची प्रेरणा, स्त्री ही मुक्ती किंवा स्त्रीचा लढा, स्त्रीचा संघर्ष कधी कमी होऊ शकतो ती ज्या दिवशी चांगलं शिक्षण घेईल, ज्या दिवशी स्वतःच्या पायावर उभं राहील, ज्या दिवशी आदर्श जीवनाची वाटचाल करेल, त्या दिवशी तिची मुक्ती होईल। म्हणजे कशातून मुक्ती होईल? वाईट प्रसंगातून। आज असंख्य स्त्रियांवरती वेगवेगळे प्रसंग येत आहेत, असंख्य स्त्रिया आज सुरक्षित नाही आहेत, तर ह्या सुरक्षित भावना किंवा सुरक्षितता तिला कधी शिक्षणाच्या बळावर तिला सुरक्षितपणा वाटू शकेल। हे सुद्धा पुस्तक महत्वाचं आहे। हे माझ्या वडिलांचं पुस्तक आहे, अरे बाबा, ग्रेट। आणि शिवाजीराव तापकीर यांनी ते लिखाण केलेलं आहे। कर्तव्य हा धंदा नव्हे, कारण जर आपण किंवा कोणीतरी ताईंनी का हे पुस्तक आणून दिले किंवा आज ही सेवा केली, हे ते काय कर्तव्य म्हणजे काय धंदा नाहीये। म्हणजे एखादा वस्तू दिली किंवा काही एखाद्याला दुकान असलं किंवा आपण वडापाव विकतो तर तो धंदा नाही, तर तो सेवा आहे। ती आपण सेवा कोणत्या ना कोणत्या रूपात करण्याचं ते आपल्याला भाग्य लाभतं, तर ती सेवा ही कर्म म्हणून केली तर चांगली होऊ शकेल असं मला वाटतं। म्हणून आज ताई आपण खूप छान पुस्तकं दिलेले आहे, या पुस्तकाचं आम्ही स्वागत करतो आणि तुमचं पण आभार मानतो, धन्यवाद देतो। तुम्ही मनापासून धन्यवाद देतो। जय हिंद, जय भारत।